सातत्याने ज्याला आवड नसली तोही बघत असतो. त्यामुळे नजरा असतील या मैदानावरती, या मॅचवरती. तरंग आलेत, पंचांचा इशारा झालाय, सध्या पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. महत्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये तरंग सज्ज होत असताना मनीष आहेत. अगोदरच्या मॅचमध्ये तुम्ही कशा पद्धतीची बॅटिंग केले, पण या मॅचमध्येही त्याच पद्धतीची बॅटिंग करणं गरजेचे आहे. पहिला चेंडूवरती यष्टी वाकवले फलंदाज, आणि सध्या तरी जर आपण बघितलं गेलं तर इथून गडी बाद होतोय या डेंजर बॉलरनी. सहा चेंडू खेळून काढायला हवे होते मनीष यांनी, असा प्रयत्न करायला, कारण नॉनस्टॉकला योगेश घरसारखा एक बलाढ्य खेळाडू आहे आणि त्याच्या संगतीने खेळताना आपल्याला कशा पद्धतीने खेळायला पाहिजे ह्याची थोडीशी जाणीव असणं गरजेचं होतं. कारण योगेश घरचा एक बलाढ्य खेळाडू प्लस त्याला खूप अनुभव आहे ह्या सगळ्या गोष्टींचा, आणि डिफेंड करताना निश्चितच मनीष थोडासा चुकला जातोय. बलाढ्य संघ आहे, सँडीसारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता खेळण्यासाठी जातोय मला वाटते हरीश, ज्याला मी निश्चितच आमच्या व्हॉलीबॉलच्या गेममध्ये कनाडी कोयती बोलतो, एक जबरदस्त खेळाडू आहे. आणि अशा खेळाडूचा सुद्धा आपण भरणा बघितला, जेव्हा आपण शेवटचे चेंडू त्यांनी चौकार मग आपला संघ जिंकून दिला, तर हा सुद्धा बलाढ्य खेळाडू आहे. परंतु पहिल्या चेंडूवर गडी बाद होणं हे सुद्धा एक मुश्किल गोष्ट आहे, म्हणायला हरकत नाही. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाचा जर विचार केला सर, तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलाय ना, की पहिली संघाचं खातं ओपन होणं गरजेचं आहे. तुम्ही या फटक्यावरती कुठल्या पद्धतीने स्टेप आउट, थोडेसे डान्सिंग डाऊन विकेट आले होते, पण डान्सिंग डाऊन विकेट येत असताना तो फुलटस बॉल असता तो इझी होतो. हा चेंडू पिच झाला, पडल्यानंतर खाली राहिला आणि जलद गतीने सरळ यष्ट्यांवरती आदलला गेलाय. फलंदाज बीट झालेत, आणि ही सध्या तरी मनीषच्या डोक्यामध्ये ही विचार सुरू असेल की हा फटका मी का खेळला, पण बाद झालेत. आता तिथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश आलेत, लेफ्टी आणि रायटी. डावखुरी हाताचा फलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज आहे. फिल्डिंगमध्ये वारंवार इथून बदल होईल, पण गोलंदाजीच्या लाईन लेंथवरती गोंधळ आपण जर बघितलं गेलं तर बदल होताना पाहायला भेटेल. पडल्यानंतर बाहेर निघालाय, चांगला चेंडू हाताळलाय, डॉट बॉल आलाय. सध्या गोलंदाज या षटकामध्ये चांगली कामगिरी करतो. चांगली कामगिरी करणार आहे, कारण रिझन त्याचं कारण असं आहे, कारण ऑफ ब्रेक गोलंदाज आहे. तरंग हा ऑफ ब्रेक टाकतोय आणि फलंदाजाला थोडासा त्याचा मुश्किलपणा पाहायला मिळणार आहे, कारण ऑफ ब्रेक गोलंदाज असताना फलंदाज थोडे त्रास होईल का शंकाने. हा बघा परत एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो इथे, आणि हा शतरक्षण 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगला फटका, त्यावर 2 धावा सुद्धा चांगल्या पळून काढल्या जात आहेत. संघाचं खातं उघडलं जात आहे, आणि महत्त्वपूर्ण आहे खातं उघडणं, कारण पहिल्या चेंडूवर जर गडी बाद झाला असेल थोडंसं मनामध्ये एक कुमकुवतपणा पाहायला मिळतो, आणि तो थोडासा निर्धास्तपणा पाहायला मिळतो, आणि तो दिसलाय आपल्या मैदानामध्ये. नक्कीच सध्या 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, 2 फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज, यावेळी स्ट्रेट डाऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट झाले फलंदाज. सध्या बघितलं गेलं तर पूर्णपणे बीट झालेत, कारण तरंगने हा चेंडू थोडासा फ्लायटेर हाताळला होता, पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय, आणि डॉट बॉलची सांगता होते. सध्या तरी तरंगचं हे पहिलं पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल गोलंदाजी होत असताना पाहायला भेटले जाते. मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला सर, तर इथून चर्चा झाले, योगेश घरत गेलेत, हरीशलाही तिथून मंत्र दिलाय की कुठल्या पद्धतीने स्ट्रोक करणं गरजेचं आहे. यावेळी एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न, पंच वळलेत आपल्या दिशेने. वाईट चेंडूचा इशारा आलाय, अवांतर 1 धाव आलाय, आणि अवांतर 1 धाव येत असताना धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 3 धावा. धावसंख्या 3 पाहायला मिळते. सुरुवात शांत आणि समंजसपणाने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाकडून, म्हणायला हरकत. तरंगसारखा चांगला गोलंदाज पाहायला मिळतो, म्हणायला हरकत नाही. पुढील चेंडू हाताळला जातोय त्याच पद्धतीने, थोडासा ऑफ ब्रेक चेंडू हाताळला जातो, बॅटच्या मिडल अप होत नाही, चेंडू थोडासा इनसाइड एज लागतोय. 1 धाव पूर्ण केलं जातंय, आणि एका 6व्या धावेने स्ट्राईक चेंज होताना पाहायला मिळाला. आणि योगेश घरत जो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत होता, कर्णधार आहे मला ते मास्टर संघाचा, आणि तोच फलंदाज निश्चितच ह्या संघाला वर फलंदाजी करताना धावसंख्या वाढवेल यात काही शंका नाही. नक्कीच, पण सध्या परिस्थिती संघाची जर आपण बघितली गेली तर थोडीशी गंभीर आहे, कारण सध्या 4 फलकावरती लागल्या गेल्यात, आणि 4 फलकावरती लागत असताना 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. त्यामुळे या पॉवर प्लेच्या 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला, या पॉवर प्लेच्या मला वाटते 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, गती परिवर्तन. अगोदरचा चेंडूही गती परिवर्तन केलं होतं, या चेंडूलाही गती परिवर्तन केलंय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. सध्या आपण जर बघितलं गेलं तर अनबिटेबल 399 बॅटिंग करत असताना संघ जर आपण बघितलं गेलं तर 4 वरती 1 गडी बाद पाहायला भेटला जातोय.
सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. तरंग मांगेला एका बलाढ्य असा खेळाडू नारंगी संघासाठी खेळून स्वतः टेनिस आणि लेदरमध्ये आपलं वर्चस्व दाखवताना दिसला होता. आता मात्र निश्चितच NPL नारंगी प्रीमियर लीग 6वं पर्व असताना आपली स्वतःची गोलंदाजी निश्चितच राखून ठेवून दाखवताना दिसतं. पहिलं षटक पूर्ण होते, धावसंख्या जाऊन पोहोचले असताना मात्र 5 वर 4 वर. तर एक्सपिरियन्स म्हणजे मास्टर एक्सपिरियन्स जगदीश भोईर यांचं सध्या आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती आलेत. फटका गेलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी, झेल 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 टिपला जातोय आणि इथून फलंदाज हरेशला परतावं लागतंय. बॅक टू डगआउट गॉल. नक्कीच सध्या तरी बघितलं गेलं ना तर अडचण आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचा जर विचार केला आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. फलकावरती 5 धावा लागल्यात, सध्या फलकावरती 4 धावा लागल्या गेल्यात, पण 2 महत्वाचे खेळाडू बाद झाले ज्यांच्या बॅटने आपण पहिल्या मॅच मध्ये धावा बघितल्या होत्या. आता सँडी म्हणजे दोन्ही एक्सपिरियन्स आहेत. म्हणजे योगेश घरत आपण बघतोय एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, त्याच्यासोबत जर आपण बघितलं गेलं तर सँडी संदीप किणी आहेत. आता इथून या 2 एक्सपिरियन्सला जर दोन्ही खेळाडूंना आपली इनिंग थोडीशी मजबूत करणं गरजेचं आहे. कारण सध्या जर आपण विचार केला तर बॅटिंग करणाऱ्या संघाची हालत पूर्णपणे गंभीर स्थितीमध्ये आहे. पण या गंभीर स्थितीमधून हे 2 खेळाडू सातत्याने म्हणजे नारंगी क्रिकेट नारंगी गावासाठी खेळताना आपण बघितले गेले, मास्टरच्या मॅचमधून खेळताना बघितले गेले, अशा सिच्युएशनमध्ये बऱ्याचशा वेळी आपल्या चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम केलंय. आजही सध्या या मैदानावरती या मॅचमध्ये तशीच पद्धतीची गरज सध्या या संघाला आहे. नक्की योगेशकडे अनुभव आहे आणि तशाच अनुभवाचा उपयोग तो निश्चितच संदीपला सांगून करणार आहेत का शंकाने. पुढील चेंडू जगदीश भोईर एक अनुभवी गोलंदाज. आखवटाप्याचा चेंडू मात्र हा सरळ निघून जातो 6 धावांसाठी. खूप आखवटाप्याचा चेंडू पाहायला मिळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतो संदीप आणि 6 धावांचा फटका. तू म्हटलं होतं ना घनश्याम की कशा पद्धतीने धावा वाढल्या पाहिजे, तो पहिला फटका आपल्याला पाहायला मिळतो घनश्याम. माध्यमातून हे सॉन्ग आलंय, पण जिवलग आहे या संघाचा जिवलग सध्या सँडीच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज वेट केलंय, वॉच केलंय, चेंडू गेलाय फाईन लेगला, सीमारेखा पार, आणखीन एक बॅक टू बॅक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि नक्कीच आता स्थिती चांगली झाली. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती गडीबाज झाला होता, पण या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. खूप बलाढ्य फलंदाजी ताकदवान खेळाडू आहे मी संदीप किनी. सँडी याचं नाव निश्चितच लौकिक आहे, प्रसिद्ध नाव आहे, त्या नावाचा निश्चितच दबदबा आहे आणि त्याचाच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. 2 षटकार लगातार मारून आपण दाखवून दिलेलं आहे की मी कुठल्या भूमिकेत आहे, कुठल्या पावित्र्यात आहे ते पाहायला मिळतंय घनश्याम. नक्कीच सध्या तरी आपण जर बघितलं गेलं तर 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, पुन्हा एकदा लांब हाताळलाय आणि तितकाच लांब खेळलाय. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगला, सीमारेखा पार, बॅक टू बॅक षटकार. ज्या षटकाराची आवश्यकता होती घनश्याम, तू म्हणत होता ना की धावसंख्या थोडीशी कमकुवत पाहायला मिळते, मात्र आता फुगवली गेलेली आहे म्हणायला हरकत नाही. 3 षटकार, 3 चेंडू मागे 3 षटकार येताना दिसतात. एक लाईट्स बंद झालेली आहे, 2 झाल्यात म्हणजे ट्रिपर पडला असेल. 2 मिनिटं थांबवायचं आहे. नक्कीच जोपर्यंत लाईटचा सॉल्व्ह होईल तोपर्यंत चर्चा तुमच्यासोबत केली जाईल. सर पहिल्या षटकामध्ये तरंगने चांगला षटक हाताळला होता,
च्या 4 धावेचं हाताळलं होतं. या षटकामध्ये जगदीश भोईरला प्रमोट का केलं गेलंय आता कर्णधाराच्या डोक्यामध्ये विचार सुरू असेल. कारण इथून तुम्ही 2 गडी बाद केले होते, प्रेशराईज करणं गरजेचं होतं. फलंदाज येणाऱ्या फलंदाजावरती तुम्हाला जर प्रेशर आणायचं असेल ना तर तुमचा महत्त्वाचा खेळाडू हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आणणं गरजेचं होतं. इथून थोडंसं जर आपण विचार केला तर जगदीश भोईरला आणलेत आतापर्यंत थोडेसे महाग ठरलेत, कारण 4 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्यात. नाही, जगदीश भोईरला निश्चितच कमी लेखून चालणार नाही. बलाढ्य गोलंदाज आहे तो. मात्र संदीप सँडी हा सुद्धा ताकदवर फलंदाज आहे ना, त्यांनी त्याचा परिक्रम दाखवून दिलेला आहे म्हणायला हरकत नाही. कारण जगदीश भोईर निश्चितच नवीन षटक घेऊन आला असताना गलीबाद झाला, त्यानंतर सँडी खेळण्यासाठी आला आणि सँडी आल्यानंतर निश्चितच आक्रमक परिता घेणार यात काही शंका नव्हती. नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला, पण जिथून आपण जर विचार केला तर योगेश घरत होते, सँडी त्या क्रीजवरती होते, तेव्हा त्या गोष्टीची चर्चा होती की या षटकामध्ये आपल्याला धावा जमा करणं गरजेचं आहे. सध्या परिस्थिती गंभीर आहे, पण त्या परिस्थितीतून आता बाहेर पडताना संघ पाहायला भेटतोय. इथून जर संघ जर बघितला तर 22 धावीवरती पोहोचलाय. अनबिटेबल 3999चा संघ चांगल्या स्थितीमध्ये येत असताना आतापर्यंत या षटकातील चेंडूचा जर खेळ बघितला तर 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ महत्वाचा आहे, पण इथून जगदीश भोईरला कमबॅक करणं गरजेचं आहे. नक्की कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण जेणेकरून मी संदीप सँडी यांना रोखणं गरजेचं आहे, कारण हा बलाढ्य खेळाडू आहे आणि त्याला रोखण्यासाठी निश्चितच गोलंदाजीमध्ये थोडं व्हेरिएशन बदल करणं गरजेचं आहे. बघूया, अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. पुढील चेंडू हाताळला जातोय. अशा पद्धतीने परत एकदा षटकार येतोय, चौथा षटकार येतोय. 1 2 3 4 6वा फटका पाहायला मिळतो षटकाराचा आणि चौथा षटकार पाहायला मिळतो जगदीश भोईर यांच्या गोलंदाजी मार्कवर संदीप सँडी यांच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय घनश्याम. म्हणजे 27 धावा शेवटच्या 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलं जाते, सेन्सिबल स्ट्रोक. सध्या आपण बघितलं गेलं तर या चेंडूवरती सिंगल येते, स्ट्राईक रोटेट होते. आता पुन्हा एकदा या षटकाची समाप्ती होते, आपल्याकडे स्ट्राईक ठेवली जाते संदीपच्या माध्यमातून. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 29 धावा. सध्या आपण बघतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. नक्की या षटकामध्ये 25 तब्बल धावा पाहायला मिळतात, जेणेकरून 2 षटकामध्ये 29 धावा आकाश मांगेला पाहायला मिळणार आहेत. कारण थांबवणं गरजेचं आहे, धावसंख्येला रोख देणं गरजेचं आहे, रोखणं गरजेचं आहे. तोच प्रयत्न असणार आकाश मांगेल यांच्याकडून. राऊंड देखील गोलंदाजी करणार आहे. दादा डीजेच्या माध्यमातून सॉंग आले की आकाश दादाचा आलाय फॉर्म, पण फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे. आता सध्या संघाला गरज आहे, क्षेत्ररक्षण करणारा संघ जर आपण बघितलं गेलं तर वेद 11 संघाला आता विकेट्स आणि डॉट बॉलची आवश्यकता आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा झपाट्याने वाढलेत. या षटकामध्ये या बॅटरला थांबवण्याचं काम केलं जाईल का, की इथून सँडी जे फायर झालेत ते आणखीन फायर होत असताना पाहायला भेटेल का. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती आकाश मांगेला. समोर बॅटर जर आपण बघितलं गेलं तर संदीप किणी सँडी. राऊंड विकेट पाहायला मिळतोय, थोडासा डिफेन्सिंग पद्धतीने खेळला जातोय. 1 धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे, बघायचा आहे आणि इथे नॉट आउट आणि 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, थोडीशी चूक पाहायला मिळते आकाश मांगेला यांच्याकडून. मात्र 2 धावा संघासाठी महत्त्वपूर्ण पाहायला मिळतात, जेणेकरून संघाला नेऊन ठेवलं जात आहे घनश्याम 31 ह्या धावसंख्येवर. नाही नक्कीच, आणि योगेश गरजचंही कौतुक करावं लागेल, कारण सध्या 40+ खेळाडू आहेत, पण जो दमखम आहे ना तो 30-28चा पाहायला भेटतोय. कारण 2 धावा आणि चपल पद्धतीने काढल्यात, तर तिथून योगेशचंही आपण कौतुक करणार, कारण सध्या संघाला गरज आहे, धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आलायत. आता दुसरी धावेचा प्रयत्न केला जात नाही, कारण अगोदरच्या चेंडूवरती थोड्याशा डेंजर झोनवरती होते. या चेंडूवरती 1 धाव येते आणि इथून जर विचार केला तर आकाश मांगेलेच्या या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात, म्हणून इथून थोडीशी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. की 1-2 धावावर लक्ष ठेवलं जाईल यात काय शंका नाही, कारण चांगला गोलंदाज आहे आणि त्याला सन्मान करणं हे गरजेचं आहे, हेच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेले आणि त्याला सन्मानजनक फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. हा चेंडू डिफेन्सिंग पद्धतीने परत येतात, शॉर्ट ऑफ
कव्हरच्या दिशेने, ज्याला आपण म्हणतो शॉर्ट एक्स्ट्रा लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळतो. एक धाव येते, धावसंख्या 3 चेंडूमध्ये आता येताना दिसतं 4 धावा, आणि ज्या 4 धावने संघाला नेऊन ठेवलं जातं ते 33 या धावसंख्येवर. घनश्याम 33 फलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सँडी समोर आपण बघतोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पण पंच वळलेत. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय तो म्हणजे 34 वरती. सध्या तरी जर विचार केला तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तितकंच सेन्सिबल खेळण्याचा प्रयत्न बॅटरकडनं होत असताना आपण बघतोय. हा, नक्की अनुभव आहे ना दोघांकडे. दोन्ही NCC ए संघाकडून खेळताना दिसत आहेत, आणि याचा फायदा दोघांना घ्यायचा आहे. कोण वर्चस्व होतं ते पाहायचं आहे. परत एकदा सॉफ्ट हँड पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, तिथे चुकला जातोय यष्टीरक्षक, आणि वाईट आणि +1 22च्या रूपाने धाव पाहायला मिळते, आणि जेणेकरून संघाला नेऊन ठेवलं जाते. त्या 2 धावेनंतर 36 या धावसंख्येवर. 36 फलकावरती लागल्या गेल्या आहेत. सध्या आपण बघतोय तर आता आकाशलाही चांगले चेंडू हाताळावे लागतील, कारण बॅक टू बॅक 2 खराब चेंडू हाताळले. त्यामुळे या षटकामध्ये आता तरी जर विचार केला तर 7 धावा आल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज आकाश गोलंदाजी मार्क वरती. समोर बॅटर योगेश घरत. फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न छान केला होता, पण तिथून झेल टिपण्याचा, पण थोडेसे लांब राहिले चेंडू पासून. आणि सध्या तरी आपण बघतोय तर या चेंडूवरती सिंगल धाव येत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण मिस टाइम झाला होता. बॅट आणि चेंडूवर संपर्क व्यवस्थित झाला नव्हता, आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक जर आपण बघितलं गेलं तेही दूरवर होते. 1 धाव आले या चेंडूवरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. पडल्यानंतर बाहेर निघाला, चेंडूला कट केले, चेंडू गेला थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षण झाले, आणि कुठल्याच पद्धतीचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सेन्सिबल खेळताना पाहायला भेटला जाते. धावसंख्या 1 ने भरवते. संघ पोहोचलाय तो म्हणजे 38 वरती. अनबिटेबल 3999 सध्या प्रथम बॅटिंग करत असताना चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या बॅटिंग करताना संघ इथून चांगली कामगिरी. सध्या आपण जर बघितले गेलं तर चांगल्या पद्धतीने धावा आल्यात. आता सध्या 3रं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी, झेल टिपलाय. फलंदाज योगेश घरत. बॅक टू डगआउट, गॉन. पारितोषिक आलंय अरुण पाटील यांच्यासाठी. प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, आणि ते दिलं जाईल विजय पाटील आणि जितू पाटील यांच्याकडनं प्रत्येक कॅचसाठी. आता अरुण पाटील जर आपण बघितलं गेलं तर अरुण पाटीलसाठी आता हे कॅश प्राइज आहे, म्हणजे अरुण पाटीलसाठी संधी आहे. पण नेमके आता अरुण पाटील आणि अरुण पाटीलने हा झेल टिपला आहे, आणि त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय. ते म्हणजे विजय पाटील आणि जितू पाटील यांच्याकडनं. पुन्हा एकदा जर आपण बघितलं गेलं तर आता तरंगच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय, कारण महत्त्वाचं पहिलं षटक खूप छान हाताळलं होतं, आणि या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण 3 षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्यात, त्या म्हणजे 38 धावा खर्च झाल्यात. पुन्हा एकदा तरंग सज्ज होत असताना समोर सँडी. फटका केला इनसाइड आउटचा, जबरदस्त फटका, चेंडू गेला सीमारेखा पार. सँडीच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. ते धनंजय 44 घनश्याम 44 धावसंख्या पाहायला मिळते. काय फटका इनसाइड आउट पाहायला मिळतोय. जो लेदरचा फटका आपण बघतो ना, तो लेदर टेनिस मध्ये पाहायला मिळाला होता. सुरेख फटका, नक्कीच खूप छान पद्धतीचा फटका आपण बघितलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सध्या क्षेत्ररक्षक आले, झेल टिपणं गरजेचं आहे, पण दूर राहिले. या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय.
फेकी झाले चुकीच्या हेडला, त्यामुळे या चेंडूवरती धावा आल्या 2. आता धावसंख्या झपाट्याने वाढत असताना संघ पोहोचला 46 वरती. संघ जर आपण बघितलं गेलं तर अनबिटेबल 3,999 चांगल्या स्थितीमध्ये येत असताना पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर थोडासा गंभीर स्थितीमध्ये होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितले गेलं तर 25 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 9 आल्यात आणि चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तरंग या नक्की गोलंदाजी वाढ बघत आहे सँडी, असं म्हणायला हरकत नाहीये. हा थोडासा दबावाखाली पाहायला मिळतोय गोलंदाज तरंग. याला एक षटकार मला बाफानी पाठविले. नामदेव केने यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक ते लागलं गेलेलं आहे. संदीप सँडे यांच्यासाठी आलेला आहे. त्यांचे वडील आहेत नामदेव केने. हा फटका बघायचा आहे. चेंडू सीमारेषेजवळ जातोय आणि पार होतोय 4 धावांसाठी. मिस्टेक होतंय, क्षेत्ररक्षकाकडून चौकार निघून जातोय. 4 धावांचा फटका पाहायला मिळतोय. सामना आहे ना चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 51 धावा, 50 धावेची वेस ओलांडले आणि ज्या पद्धतीने धावसंख्येची आवश्यकता होती, संघ प्रथम बॅटिंग करत असताना त्या धावा आल्यात. सध्या 51 फलकावरती लागले गेल्यात. चौकार 2 षटकार सध्या तरी आपण बघतो. या पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झालाय आणि इथून महत्वाचा खेळाडू बाद झालाय. पण ज्या बॅटिंगची आवश्यकता होती संघाला संदीप किनी यांच्याकडनं, ती बॅटिंग पाहायला भेटते. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर 12 चेंडूवरती धावा बनवल्यात, त्या म्हणजे 41 धावा आणि संघाला नेऊन ठेवले 51 धावेवरती. टाळ्या झाल्या पाहिजेत संदीप सँडीसाठी. सध्या तरी आपण बघितलं गेलं तर सँडी बाद झालेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष. आता कामगिरी चांगली करावी लागेल कारण मिडल ऑर्डरचे हे बॅटर आहेत, कारण सुरुवातीचे पहिले महत्वाचे खेळाडू बाद झालेत. आता संधी आहे सर, जर विचार केला ना तर या बॅटरसाठी संधी आहे, कारण ह्या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग होणं गरजेचं आहे. फटका खेळलाय सरळ. सध्या आपण चेंडू बघितला गेला तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पुसलाय तो म्हणजे 50-52 वरती. मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितले गेलं तर या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक सध्या आपण बघितलं गेलं तर 4थं षटक मार्गस्थ आहे. सरळ बॅटने खेळला चेंडू, चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे डीपवरती. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 54 धावा. गडीबाद जर विचार केला तर आतापर्यंत 4 गडीबाद झालेत. संघ अनबिटेबल 3,999 या संघाचे. पद्धतीने आपण विचार केला आतापर्यंत या पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक आहे, पण दुसऱ्या इनिंगला जेव्हा सुरुवात होईल ना तेव्हाही अशाच पद्धतीची आतिषबाजी आपल्याला पाहायला भेटेल का, हेही तितकं महत्त्वाचं आहे. पण सध्या तरी आपण बघितलं गेलं शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निहार आलाय, पण निहारला आता ही स्लॉग ओव्हर चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल, कारण तिसऱ्या षटकामध्ये धावा जर आपण बघितलं गेलं तर आकाशने चांगलं हाताळलं होतं आणि त्यानंतर 9 धावा आल्या. त्या या षटकामध्ये 16 आल्यात. इथून किमान 15 धावा येतील का या 6 चेंडूवरती सध्या बॅटिंग करणाऱ्या संघाची अपेक्षा असतील. चेंडू पडलाय, सरळ यष्टांवरती जातोय, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता झालंय. या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. नक्की हा प्रयत्न केला जाईल, धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, ह्यात काही शंका नाही. कारण दुसरं षटक आणि चौथं षटक खूप महागडं पाहायला मिळतंय. मात्र आता ह्या षटकामध्ये जवळजवळ कमी धावा येतील असा प्रयत्न केला जाणार आहे गोलंदाजाकडून.
दुसरा चेंडू त्याच पद्धतीने हाताळला जातोय, कारण संदीप सँडिका बाद झाला ना, त्या कारणास्तव आता थोडासा रोख येईल हे आपल्याला माहिती होतं आणि ते पाहायला मिळतंय. सनी आणि निश्चितच पाहायला मनीष मिळतोय. दोन एक चांगले फलंदाज असले तरी सुद्धा बॅटला चेंडू लागणं गरजेचं, धावा येणं गरजेचं, तो प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. नक्कीच, कारण शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आतापर्यंत 2 चेंडू डॉट बॉल आलेत. पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाला, चेंडू झाला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती. आता अगोदरचे 2 चेंडू डॉट झाले त्यामुळे स्ट्राईक. आता जर आपण बघितलं गेलं तर सनीकडे येताना आपण बघणार आहेत आणि सनीकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे तितकी क्षमता आहे. या स्लॉग ओव्हरमध्ये त्याच्याकडनं ही अपेक्षा आहे संघाच्या की सनीच्या बॅटमधून चौकार षटकार येणं गरजेचं आहे, स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. समोर निहार आहे, गोलंदाजी मार्कवरती सज्ज, सफल झाले, बॅटला स्पर्श झालाय, फाईन लेगला क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, पण एकच धाव येईल. यष्ट्यांच्या मध्ये हाताळला होता हा चेंडू, लेग बाईटचा इशारा आलाय. सध्या फलंदाज सफल झाले होते त्यामुळे या चेंडूवरती एक धाव येत असताना धावसंख्या 1 ने भरत आहे. संघ पोहोचलाय तो म्हणजे 56 वरती. 56 धावा. अजूनही चेंडूचा खेळ बाकी आहे, तो 2. फुलटोस चेंडू खेळला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जात आहे आणि एका धावेनं समाधान मानावं लागणार आहे इथे मनीषांना. आता सनी हा स्ट्रायकर यांकडे पाहायला मिळतोय. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली असताना मात्र 57 धावांचा रोग पाहायला मिळतोय आणि हे गरजेचं होतं मी गोलंदाजीच्या बाजूने पाहायला गेलं तर, आपण म्हणायला गेलं तर. नक्कीच, आणि या शेवटच्या षटकामध्ये निहारने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 खर्च केलेत आणि स्लॉग ओव्हर आहे. या स्लॉग ओव्हरमध्ये धावा येताना आपण बघतोय सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये, पण या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये धावा नाही आल्यात. निहारचं कौतुक करावं लागेल. समोर बॅटर जर आपण बघितलं गेलं तर सनी आहे. फटका गेलाय, छान चेंडू चाललाय, सीमा रेखा रेखा पार, चेंडू गेलाय 6 धावांसाठी, षटकार. पूर्ण झालाय. सध्या अनबिटेबल 3999 संघ पोहोचलाय. प्रथम बॅटिंग करत असताना संघ जर बघितलं गेलं तर 63 वरती पोहोचलाय. आता 5 षटकामध्ये धावा करायच्या, त्या म्हणजे 64. वेद 11 या संघाला कशा पद्धतीने या 64 धावा केल्या जातील सध्या आपण बघतोय. डीजेलाही संधी देतोय आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. केला जाणार आहे आता. वेद आणि प्राप्ती ह्या 2 संघादरम्यान प्राप्ती आणि जेम्स बॉन्ड 5607 या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार उपलब्ध आहेत, त्यांनी लगेच आमच्या मंचासमोर येऊन टॉस करून घ्यायचा आहे. 64 धावांचं लक्ष ठेवलं जातं आहे आणि हे लक्ष निश्चित पार पाडण्यासाठी बलाढ्य अशी फलंदाजी करणं गरज आहे. मी म्हणेन वेद 11 संघाला तो प्रयत्न केला जाईल, यात का शंका नाही. समालोचक कक्षामध्ये बदल होणारच आहे. तत्पूर्वी आताचा बदल पाहायला मिळतोय. तुकाराम मांगेला आमच्यासोबत जोडले जाणार आहेत.
नाणेफेकीचा कौल करण्यासाठी निश्चितच 5607 जेम्स बॉन्ड वर्सेस प्राप्ती वॉरियर्स या दोन संघाच्या कर्णधारांनी लगेच नाणेफेक करून घ्यायची आहे. कर्णधार उपस्थित असतील तर नाणेफेक करून घ्या. लगेच खाली मंचावर उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे नाणेफेक करून घ्यायची आहे. जेम्स बॉन्ड 5607 वर्सेस प्राप्ती वॉरियर्स हे दोन संघ पाहायला मिळतील ह्याच्यानंतरच्या सामन्यामध्ये. आताचा सामना आपल्या समोर चालू आहे. लक्ष ठेवलं गेलेलं आहे 64 धावांचं जे वेज 11 संघासमोर ठेवलं जात आहे. सामना निश्चितच अटीतटीचा असणार आहे, ह्यात काही शंका नाही आहे. चला वेलकम बॅक. शांताराम आमच्या जोडीने आहेत आणि नारंगी गावगावची रंगत अजून वाढली जाते. आणि जसा उल्लेख केला आता 64 आहेत, मागे 46 झाल्या होत्या. तो 27चा मॅच पण रंगला होता. आता 64चा अर्थ असा आहे जसं शांतारामने देखील भरपूर 6-4 मारल्यात, आता तेवढे 6-4 यांना बॅट्समनला मारायचे आहेत. आणि आज एक जमेची बाजू आहे, आज ड्यू फॅक्टर आला नाही आहे, दव नाही आहे. त्याच्यामुळे चेंडू जो ट्रॅव्हल होतोय ना बॉन्ड लाईनला, कदाचित या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा ब्लॉकबस्टर मॅच होऊ शकतो. हा सामना कदाचित मोठ्या धावसंख्येचा सामना देखील होऊ शकतो. आकाश एका बाजूला आहे, आपण आकाशचा खेळ नेहमीच पाहिला आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. हा पण एक यंगस्टर सनी कशी बॉलिंग करतो हे बघणं आता मजा येणार आहे. कारण सनीकडे देखील हाय एम ॲक्शन आहे, उंच पुरा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे वेग आहे. मजा येणार आहे मॅचला. 64 धावांचा पाठलाग. नक्की मजा तर येणारच आहे, कारण दोन आमने सामने जे निश्चितच NC संघासमोर खेळताना पाहायला मिळतात. आपण बघतोय त्यांना आणि अशाच सनीसारखा गोलंदाज पाहायला मिळणार आहे, आकाशसारखा फलंदाज पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू हाताळला जातोय, रिव्हर्सचा फटका आणि त्या फटक्याचा निश्चितच चौकारामध्ये समावेश पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर 4 धावा पाहायला मिळत आहेत आकाश मांगेला यांच्या फलंदाजीमध्ये. चला टॉस महत्त्वाचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला पोचायला घेस, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित होतं. आता टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कर्णधार पोचले आहेत, जिथे प्राप्ती वॉरियर्स आणि जेम्स बॉन्ड 5607. टॉस जेम्स बॉन्डनं टॉस जिंकलाय ते सांगतात. चला पहिल्या बॉलवरला चौकार. आणि जसं मी का म्हटलं होतं माहिती का, ब्लॉकबस्टर. जसं फार पूर्वी आपण पिक्चर बघायचे 3-4 हिरो असायचे डिशूमवाला, तसा मॅच आहे. 3-4 हिरो आहेत या मॅचचे. डिशूमला सुरुवात. हो चेंडू उडाला. आता आकाश विचार करतोय चेंडू उडाला म्हणून बॅटला लागला नाही, आणि सनी विचार करतोय चेंडू उडाला म्हणून स्टंपला लागला नाही. दोघांच्या भावना वेगळ्या आहेत, पण चेंडू थोडासा बाउंस जास्त झालाय. नक्की चेंडू जास्त बाउन्स झाला. दोघांसाठी फायदेशीर होता म्हणायला हरकत नाही. आकाशचा प्रयत्न होता षटकार मारण्याचा, सनीचा प्रयत्न होता क्लीन बॉल करण्याचा, मात्र दोन्ही इथे हुकले गेलेले आहेत. मात्र हा चेंडू चांगला आहे हे म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 4 पहिल्या 2 चेंडूनंतर. काय सामना होणार आहे आत्ताच दिसते. पहिल्या चेंडू चौकाराला रिव्हर्स शिपचा फटका पाहायला भेटला आणि प्लॅनिंग करून खेळणार आहे आकाश मांगेला, ह्यात काही शंका नाही. सनीला सुद्धा आपला दमखम लावावाच लागणार आहे इथे, कारण एक बलाढ्य खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर गोलंदाजी करताना प्रत्येक चेंडू मागे विचार करणं गरजेचं आहे आणि तेच पाहायला मिळणार आहे. नाही त्याला कारणही आहे, कारण हा क्वालिफायचा मॅच आहे. इथे जर नाही सक्सेस झाले तर क्वालिफाय 2 ची वाट बघावी लागणार. त्याच्यामुळे इथे जिंकायचं आहे. आकुटापादा चेंडू होता, समोर केला मिड ऑफला बीट करून चेंडू झालाय. मनीष जोपर्यंत पोचण्यात नाही, सँडी पोचतील जोपर्यंत डाव्या बाजूला येऊन फील्ड करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. आणि त्याच्यामुळे काय झालं की हाच मॅच जिंकायचा आहे. पुढे वाट नाही बघायची शेवटच्या मॅच परत, नाही तर काय होईल माहिती का, टेन्शन जास्त वाढेल. म्हणून हा मॅच दोन्ही टीमला जिंकायचा आहे. नक्की जिंकावाच लागणार आहे. दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे, कारण हा क्वालिफाय सामना पाहायला मिळतो आपल्याला. पुढील चेंडू सनी वर्सेस आकाश मांगेला पाहायला मिळतोय.
ओहो, काय चेंडू हाताळला, काय चेंडू हाताळलाय. इन स्विंग थोडासा मध्ये वळताना दिसतोय, बॅटची एज घेतोय आणि गडी होतोय इथे पाहायला मिळतोय आकाश मांगेला. घेतली का बघा, सनीकडे आत्मविश्वास आला कुठून. आता काही काना वाटतं तो ऑनलाईन त्याने मागवलाय फ्लिपकार्ट अमेझॉनवरनं. त्याने तिथून नाही मागवलाय, जो पहिल्या इनिंगच्या शेवटला सिक्सर मारला ना तिथून तो आलेला कॉन्फिडन्स आहे. आता तो सनी जो बॉलिंग करतोय ना तो कॉन्फिडन्स त्या सिक्सरनं आलाय. त्याला माहिती होतं कदाचित आजचा दिवस माझा आहे, मी सिक्सर ठोकलाय, आता बॉलिंगमध्ये माझी करामत करायची आहे. चेंडू पडला, थोडासा आत आला, बॅटला लागला आणि पाठीमागे योगेशनं टिपलाय झेल. जसा चेंडू आत आलाय ना, आकाशचा विकेट आलाय, तसा हा संघ मॅचच्या देखील आत आलाय. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. खूप मोठा हादरा पाहायला मिळतोय इथे म्हणाला वेद 11 संघाला. कारण आकाश सारखा नावाजलेला हा खेळाडू निश्चितच त्याचीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार असं वाटत असताना प्रेक्षकांना इथे हा गडी बाद होऊन परताना दिसतोय. सनीचा चांगला गोलंदाजीचा एक प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी होताना दिसतो. म्हटलं ना तुकाराम मागेला तू, शेवटच्या चेंडूवर जो आत्मविश्वास त्याने कमवला आहे ना त्याचा फायदा त्याला पाहायला मिळतो. आता इथे पुढील चेंडू हाताळला जाणार आहे, तरंग मांगेला पाहायला मिळतो इथे आपल्याला. हलक्या हाताने चेंडूला खेळला. मी येतो तुमच्या दिशेने, कारण आपण एक डिस्कशन या षटकानंतर करणार आहोत. कारण जसा गावकव चाललाय, मग गावकवचं फलित काय, याच्यातनं आउटपुट काय येणार. जसं आपण आपला DBN मीडिया आहे ना, ज्यावेळेला आपला आवाज कधी जातो माहिती का, त्यावेळेला DJमधनं आउटपुट येतो, नाही तर आपला आवाज पण जाणार नाही. इनपुटची नाही, आउटपुटची जास्त आवश्यकता आहे. हा, आउटपुटची दुनिया पाहायला मिळते इथे. पब्लिश होणं महत्त्वाचं आहे आणि तेच पाहायला मिळते इकडे. DBN लाईव्ह कडून निश्चितच आपल्याला हे सगळं शक्य होताना दिसते. हा चेंडू डिफेन्सिंग पद्धतीने खेळताना दिसतो, थोडं सौम्य पद्धतीने खेळताना दिसतोय. अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव काढताना. धावसंख्या 1ने वाढली जाते, संघाला नेऊन ठेवलं जाते पहिल्या षटकानंतर. जे 8 वर जिथे होतं वेद 11 संघ 5 वर विमानेनं 3-9-9 5 वर खेळत असताना इथे 8 धावा होताना दिसत आहेत वेद 11 संघाच्या. धावसंख्या महत्त्वपूर्ण आहे ते 63 करणं, आणि ते करताना निश्चितच पहिलं षटक पूर्ण होताना फक्त धाव होताना दिसतात 8. बघा, पहिल्या 2 मॅच बघितल्या ना आपण, तर अशीच सुरुवात होती. म्हणजे सुरुवात थोडीशी डळमळीत होते, नंतर दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये मॅच बदलतो, रन येतात, बऱ्याच वेळेला विकेट येतात. त्यामुळे हा मॅच देखील तसा जाणार. आणि ज्या चर्चेवरती मिळणार, कारण भरपूर क्रिकेट आपण खेळलंय, त्याच्यामुळे जो आपण नारंगीचा प्रवास राहिलाय मागच्या जर पाहिलं तर या 25 वर्ष 26 वर्ष नाही आहे फक्त नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नाही, त्याच्या पाठीमागे जर गेलं 80च्या दशकापासून सुरू झालेला हा प्रवास आहे. म्हणजे 4 दशकं झाले असतील, 35-40 वर्ष आता झाले असतील. त्याच्यामुळे जो खेळ आपण खेळलेला आहे, आणि ज्यावेळेला कदाचित कमी सुविधा होत्या, कमी फॅसिलिटीज होत्या, तरी पण खेळण्याची एक जिद्द होती. आपल्याला काहीतरी सिद्ध करायचं, प्रूव्ह करायचं आहे आणि क्रिकेटमध्ये काहीतरी करायचं आहे, या ध्यासानं झपाटलेली ती पिढी होती. आणि त्याच्यामुळेच हे मैदानही बनलं आणि नारंगीच्या क्रिकेटचा तो सुवर्णकाळ जो आपण पाहिलाय त्यावरची चर्चा करतोय. आणि म्हणून कदाचित अशी स्पर्धा ज्यावेळेला येते ना त्यावेळेला तो सुवर्णकाळ पुन्हा एकदा येऊ शकतो. हा, नक्की तुकाराम निश्चितच. हा फटका बघा, थोडासा फुलटोस, लो फुलटोस पाहायला मिळतोय षटकाराच्या दिशेने. भिरकावला जातोय चेंडूला 6 धावांसाठी. काय फटका मारलाय, थोडासा बॅकफुटला पाय टाक, भिरकावला 6 धावांसाठी. गरज आहे या फटक्या. या दिशेने मी चर्चेला येणार होतो, ते पुन्हा एकदा येतोय. जसा तो सुवर्णकाळ पाहिला, त्याच्यानंतर दुसरी पिढी आली, आता ही तिसरी पिढी आहे, ती देखील आली आहेत. जसा आकाशला खेळ पाहिला आपण सध्याच्याकडल्या, पण आता ज्या चर्चेवरती आलं होतं, आकाश बाद झालाय पण नवा हिरो येऊ शकतो, नवा नायक येऊ शकतो. अक्षयकडे आहे ती क्षमता. आकुटाप्याचा चेंडू होता, शॉटमपूलचा प्रयत्न, चेंडू झाला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आलाय, जोपर्यंत येतील फील्ड करतील, थ्रो करतील. आणि एक महत्त्वाचं काय, ज्यावेळेला तुम्ही गावकप खेळता किंवा प्रीमियर लीग खेळता, मग वैयक्तिक उच्चांकावरती लक्ष असतं, म्हणजे स्वतःची कामगिरी कशी उंचवायची आहे, पण एक टीम गेम कसा करता येईल याला देखील महत्त्व असणार आहे.
हा जमान्याचा निश्चित उल्लेख करताना मी म्हणेन आपण सिंगल विकेट बघितल्या, डबल विकेट बघितल्या, 2 इनिंग्सच्या मॅचेस बघितल्या जमान्यामध्ये म्हणजे 84, 85, 86, 87चा स्टार्ट आपला 90, 91, 3 आणि मग तिथून हा नारिंगी संघ जमताना ज्या गोष्टी पाहायला मिळाल्या. सुरेख चेंडू सामन्याकडे निश्चित वळलं झालं. सुरेख चेंडू सुरेख झेलसुद्धा टिपला गेला. गडीबाद क्रमांक पाहायला मिळतो तरंग यांचा, ज्याची आवश्यकता होती संघाला ह्या फलंदाजीची, मात्र तो गडीबादून परताना दिसतोय आणि गडीबाद क्रम दुसरा होत असताना धावसंख्या स्थिरावली आहे ती मात्र 15. लिव्हिंग एंड लागला, लवकर बॅटचा फेस बंद केला आणि त्यानंतर कव्हरला चांगला झेल टिपला गेला होता. क्षेत्ररक्षण महत्वाचं, फिल्डिंग महत्वाची आहे आणि आजच्या दिवसामध्ये काही स्पेक्टेक्युलर कॅचेस पाहिले. अनिकेतनं टिपलेला होतं झेल, जितूच्या त्या बॉन्ड लाईन जवळचे कॅचेस आपण पाहिले आहेत. आकाशात डाईव्ह मारून अमरचा जेतल्या झेल, पवनचं पाठीमागे विकेट किपरच्या दिशेनं असताना झेल, म्हणजे ज्यावेळेला अनिकेतचा तो कॅच होता, ज्यावेळेला असे कॅच होतात ना त्यावेळेला एक तर दिसून येतं की मला काहीतरी करायचं आहे माझ्या टीमसाठी, माझ्या खेळाचा. म्हणून मी त्या टीम गेमचा उल्लेख केला होता. तुम्ही ॲज अ टीम युनिट खेळायचं आहे. माझ्या सांगण्याचं तात्पर्य काय आहे, हे जे बनलंय ना एवढं भव्य दिव्य, हे पण टीम युनिटचंच काम आहे. एका टीमनं केलेलं युनिटनं काम आहे. प्रत्येकाचा हातभार आहे. म्हणून क्रिकेटचा खेळ जो सांगिततो म्हणजे म्हणतात ना, एकत्र आलं का सुरुवात होतं, सोबत राहिलं का थोडीशी प्रगती होतं आणि एकत्र काम केलं ना तर प्रगती अजून पुढे जातो, त्याचा सक्सेस रेट वाढत असतो. त्याच्यामुळे क्रिकेट आपल्याला युनिटी शिकवते, एकत्रित कसं खेळायचं कदाचित ते खेळ आहे ना ते दाखवून देतोय. पुढील चेंडू हाताला जातोय. खरोखर एका बाजूने पाहायला मिळतो, हा सुद्धा गडीबाद क्रम होताना दिसतोय. क्रम इथे पाहायला जातोय, यश बाद होतंय या पुढील चेंडू मागे. लगातारच्या 2 चेंडू मागे 2 गडी बाद होताना दिसत आहेत. घडायला नको आहे तशी इथे परिस्थिती पाहायला मिळतंय, मात्र तुकाराम मागेला दोन चेंडू मागे 2 गडी बाद होताना दिसत आहेत. नाही म्हणून त्या केलं होतं की त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल माहिती पाहिजे, त्याची भूमिका माहिती पाहिजे, आपल्याला काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं आहे. म्हणजे कधी कधी मी कॉमेंट्रीमध्ये म्हणतो की अ सक्सेसफुल टीम हॅवज अ मेनी हँड पण वन माइंड. एक यशस्वी टीम असते ना त्याच्याजवळला भरपूर हात असतात, पण उद्दिष्ट ध्येय एकच असतं, काहीतरी करायचं आहे. आणि तो चर्चा का करतोय, मॅच थोडंसं आहे त्या बाजूला, त्याच्यामुळे आपण ही इंटरेस्टिंग चर्चा करणं. नवोदित खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत, त्यांनाही काही गोष्टी माहिती पडल्या पाहिजे. जे काय बनलंय, जे उभं राहिलंय ते आपसुक नाही बनलंय, याच्या मागे प्रचंड मेहनत गावाची आहेत, गाव ग्रामस्थांची राहिलेली आहेत. आणि ज्या टीमनं जे स्वप्न पाहिलं होतं त्यावेळेला त्यांनी केलेली मेहनत आहे, त्यांनी केलेले श्रम आहेत. एक ध्येयानं झपाटलेली पिढी होती की काहीतरी करायचं आहे. आता या पिढीला ते मिळालं आहे ना, ते मी नेहमी सांगतो ते टिकवायचं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे ते टिकवताना नारंगी नावाचं जे इमेज आहे ना क्रिकेटमध्ये त्याला देखील जपायचं आहे. नक्की नारंगी नावाचं जे महत्त्व आहे ना त्याला राखून त्याला त्याची इज्जत करूनच सगळं करणं गरजेचं आहे. तर नारंगी आहे तिथे तुम्ही सगळे आहात, हेच महत्त्वाचं आहे. क्रिकेटचा जेव्हा उल्लेख केला जातो ना, क्रिकेटची व्याख्या सांगितली जेव्हा नारंगीकडून स्टार्ट होते. बघितलं जमाना मी जेव्हा निश्चितच आठवण करेल सफाळ्यासारख्या ठिकाणी नारंगी संघ जायचा ना, तर सफाळ्याकडे काही टीमा खरोखर नारंगी टीम आले म्हणून पळून जायच्या. आणि हे नारंगी नाव ना एवढं उच्च स्तरावर होतं ना आणि ते आजपर्यंत आहे आणि राहील याची ख्याती आज पण आपल्याला पाहायला मिळते. नाही त्याची पोचपावती तर आज पण मी ॲज अ कॉमेंटेटर म्हणून प्रत्येक ठिकाणी जातो ना त्यावेळेला आपल्या टीमच्या एक एक खेळाडूची आठवण सांगितली जाते की काय कुवतीचा काय क्षमतेचा खेळाडू होता. माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की यंगस्टरनं खेळ करायचा आहे तसाच, जे नाव आहे नारंगीचं, पण ते खेळत असताना बघा मी काल देखील उल्लेख केला होता की इथे तुम्हाला जिंकायचं आहे, चॅम्पियन बनायचं आहे, चॅम्पियनशिप घ्यायची आहेत, पण एकमेकांमधलं ते मैत्रित्वाचं नातं आहे ना तेही देखील जपायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावा धापलकावरती येते 18 धावा धापलकडे 64 धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि या अनायास शांताराम आमच्या जोडीने आहेत, कारण ज्यांच्या जोडीने मी कॉमेंट्रीची सुरुवात केली होती त्याच्यामुळे तो एक चर्चा का मुद्दा का घेतलाय चर्चेला, त्याला कारण आहे आज या गावकपच्या निमित्तानं यंगस्टर खेळतात, नवोदित खेळाडू खेळतात, त्याच्यावरला मास्टर्स आहेत, नियोजनाचा भाग नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ सांभाळतंय. आणि म्हणून म्हणजे तुम्हाला मिळालेली संधी आहे ना, कदाचित इतर ठिकाणी एवढ्या मोठ्या संधी मिळतात की नाही मिळतात आपण प्रश्न आहेत, पण ज्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळाल्या आहेत, सुविधा मिळाल्या आहेत, त्या सुविधाचा तुम्ही योग्य वापर करून आपला स्वतःचा खेळ पण उंचावा आणि आपल्या गावाचं
नाव देखील उज्ज्वल करा. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकानंतर 18 धावसंख्येवर 64 धावांचं लक्ष असताना निश्चितच थोडासा मागे पडताना दिसतोय. मात्र अजूनही सामना रंगात होईल का शंकाने. एखाद 2 चौकार षटकार जर पाहायला मिळेल तर निश्चितच सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. प्रयत्न असणार आहे. अक्षयसारखा खेळाडू पाहायला मिळतोय, भाईसारखा खेळाडू पाहायला मिळतोय. बघूया योगेश घरात गोलंदाजी मार्ग पाहायला. पहिला चेंडू सीमारेषेजवळ येतोय, बघायचा आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं सनी यांच्याकडून आणि ह्या चेंडू मागे 2 धावा सुद्धा पळून काढल्या जात आहेत. 2 धावानंतर संघाला नेऊन ठेवलं जात आहे तुकाराम मंगेला 20 या धावसंख्येवर. ज्यावेळेला 64 करायचे होते ना त्यावेळेला देखील धावा करा. आता 46 करायच्या होत्या. 18 बॉलमध्ये 46 4 and 6 मारायचे आहेत. आणि जे 2 खेळाडू मैदानामध्ये अक्षय पाटील आणि भाई आहे ना चेतन, यांनी जर सामना जिंकून दिला तर आई एकविरा क्रिकेट क्लब याचकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अक्षयकडे आहे समजा, स्विच इट केला भाई घी. जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली को किया थोड़ा सा टेढ़ा. टेढ़ा है मगर मेरा है. सौकार. संघामध्ये ज्यावेळेला तुमच्या फलंदाजी टेस्ट असते तसं तुम्ही दबावामध्ये कसं खेळता, प्रेशरमध्ये कसं खेळता. आणि इथे जर तुम्ही खेळला कदाचित नारंगीच्या टीममध्ये ना तुमचा रोल बदलेल, तिथे तुमचा जागा देखील बदलेल. टॉप ऑफ द ऑर्डर तुम्हाला खेळायची संधी मिळेल. धावसंख्या 23 जाऊन पोहोचले असताना सुरेख रिव्हर्स शिपचा फटका स्वीट शेटाला आपण म्हणतोय. 4 धावांचा फटका पाहायला मिळतो अक्षय यांच्याकडून. अक्षय राजा ज्या नावाने प्रख्यात आहे हा खेळाडू. झोकून दिलेला आहे स्वतःला. फाईनलेकडे चेंडू सीमारेषेजवळ जातोय का आणि गेला पार होतोय. 4 धावांसाठी लगातार 2 चेंडूच्या आयोजन आहे जबर. थँक्यू. आई एकविरा क्रिकेट क्लब. हा एकविरा क्रिकेट क्लबनं पारितोषिक लावले दोन्ही खेळाडूंसाठी. जर मॅच जिंकून दिली तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अनायसपणे शतरानंतर पाहिलं ना 2 शब्द तुम्ही चांगले बोलले. एक, अक्षयनं फटका खेळताना झोपून खेळला आणि स्वतःला झोकून दिलं. दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. अशा सामन्यामध्ये झोपून खेळायचं आहे, फॉलिंग स्वीप करायचं आहे, पण स्वतःला अक्षरशः झोकून द्यायचं आहे. कदाचित तेच खेळतोय. आणि अक्षय जर हा मॅच जर तुम्ही जिंकून दिला तर एक मेमोरेबल इनिंग असणार आहे. आपल्या आठवणीत राहणारी इनिंग तुम्ही खेळू शकता. समोर योगेश गरजसारखा का खेळाडू आहेत, मास्टर खेळाडू आहे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 2 धावा खर्च करताना 2 विकेट प्राप्त केले ते. तर बॉलिंगला आहे. आता स्विच इट केलाय पुन्हा एकदा. फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे. फुल टॉस बॉल बीट करू शकले नाही आहेत. पॉईंटला फिल्डिंग होते. एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. स्कोरबोर्डवर एकदा नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचला 28. कारण मागे करेक्शन होतं. 2 षटकानंतर 17 होत्या आणि आज पण ते 18 सांगितलं, पण त्या 2 ओव्हर 17 होत्या. आणि मागच्या 3 बॉलवरती जर पाहिलं तर या 4 ओव्हरवरती 10 झालेत. 28 धाव होताना दिसत आहे. चांगला रिव्हर्स शिप होता, पण क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. लगातारच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते अक्षयच्याकडून. आता भाईसा खेळण्यासाठी दिसतोय चेतन, ज्याचं नाव आहे. बघायचं योगेश घरत यांचा सामना करताना दिसणार आहे हा खेळाडू. बघायचा आहे. आखोड टप्प्याचा चेंडू पुरेपूर समाचार घेताना थोडासा चुकला जातोय. थोडासा चेंडू लो होतोय, चेंडू उचली कमी घेतोय आणि ह्याचाच फायदा निश्चितच योगेश घरत या गोलंदाजीवर घेताना दिसतोय. धावसंख्या स्थिरावली असताना 28 धावसंख्येवर. बघा अनुभव काय करू शकते ते योगेशने दाखवले. जसं पाहिलं चेतन पुढे येतोय, टप्पा लांब नेला, टप्पा थोडासा मागे खेचला आणि ते देखले आहे. आता बघूया, एक वेळा योगेश सक्सेस झाल्यात, आता पुढच्या वेळेला चेतन सक्सेस होतोय का. बॅटिंग वरती ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर केल्याचा पर्यंत हरेश पाटील टिपला झेल. या षटकामध्ये आलाय हा विकेट. देखे जरा किसमें धावफलकावरती 20 36 पाहिजे ना, 36 पाहिजे. 28
आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 36 धावांची आवश्यकता आहे. आणि अशी स्पर्धा आहे ना, म्हणजे मागे एक मी गोष्ट सांगितली होती, ज्यावेळेला फिल्डिंग लावता त्यावेळेला फील्ड रिस्ट्रिक्शन, ऑन साईडला किती फिल्डर ठेवायचे, किती नाही ठेवायचे, मागे किती ठेवायचे, पुढे किती ठेवायचे, या नियमामध्ये पण अशा वेळेला तुम्हाला शिकता येतं. कारण एका स्पर्धेमध्ये आपलाच संघ खेळत होता आणि बिहाइंड द विकेट 3 फिल्डर नाही लावायचे, जसा स्क्वेअर लेगच्या, ते माहिती नव्हतं. काही नवीन नियम पण आलेत, काही प्रगत नियम देखील आलेत, ते देखील अवगत करायचे. नाही तर माहिती काय, आपल्याला अरे जुनं ते सोनं आहे, पण ते सोनं आता नवीन थोडंसं पॉलिश करून तरी घ्यायचं आहे. नाही तर काय माहिती का, आपण ते जुनं तेच घेत राहणार. जसं मी पहिल्या मॅचमध्ये सांगितलं की बहुतेक ठिकाणी स्पर्धेमध्ये काय असतं माहिती का, 5 ओव्हरच्या मॅच 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटामध्ये पूर्ण करायचे आहेत. मग त्याची सवय अशा टुर्नामेंटमध्ये लावा की 20 मिनिटामध्ये आपल्याला 5 ओव्हर करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ आहे, 36 धावांची आवश्यकता. नक्की हा नियममध्ये बदल होताना दिसत आहेत. नवीन क्रिकेटचे नियम आलेले आहेत आणि हे गरजेचं आहे ना. अपग्रेड होणं गरजेचं आहे आणि त्याचीच सवय लावणं सुद्धा गरजेचं आहे प्रत्येकाने. आपण मी जुन्या जमान्यातला आहे, मी नियम उल्लेख घेऊन नसेल तर ते चालणार नाही. आत्ताच्या नियमाप्रमाणे मला वागावं लागेल आणि त्याच पद्धतीने चालावं सुद्धा लागणार आहे. नवीन नियमाचा फरक जाणवतोय आणि त्या फरकामागे आपल्याला सुद्धा वळावं लागेल, जावं लागेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा खेळावं लागेल. ही सुद्धा आपल्या अंगी गुणवत्ता आणावी लागणार आहे. अक्षय परत एकदा फटका आहे, बघूया. हा चेंडू झेल होतोय, गडी बाद होताना दिसतोय. आता मात्र एक चांगला खेळाडू बाद होताना दिसतोय. कंफ्यूजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं सॉल्यूशन. एक मनीष पाडल ॲज अ बॉलर, ज्या खेळाडूचा आम्ही केला होता की उल्लेख केला होता की बाबा ॲज अ फिल्डर म्हणून आला, ॲज अ बॅटर फिनिशर म्हणून आला आणि आता या स्पर्धेच्या निमित्तानं कदाचित नारंगीला एक ऑलराऊंडर मिळतोय की काय असं वाटतंय. अक्षय चांगली बॅटिंग करत होता, मनीषनं चांगल्या झील टिपलाय बरोबर बॉन्ड लाईन जवळ, त्याही फिल्डिंग चांगली होत असं. एक प्राईज आलंय नॉन सेकंडला अरुण पाटील आहेत, त्यांनी जर 2 षटकार ठोकले तर 2,000 रुपये विकी यांच्याकडनं 2,000 रुपये आहेत. आणि आपण काही रूल्स अँड रेग्युलेशनवरती चर्चा करतोय, त्याला कारण देखील आहेत कारण शांताराम आहेत आमच्या जोडीनं, त्यामुळे या गोष्टी देखील अवगत होणं गरजेचं आहे. कारण एक कन्फ्युजन मागच्या सामन्यामध्ये झालं होतं, त्याच्यामुळे या रोहितसाठी दीपूकडनं प्राईज आहे. रोहितसाठी 2-2 धावा जर पळून काढल्या तर 100 रुपयाचा प्राईज त्यासाठी येणार आहे. बघूया अरुण पाटीलसाठी 2,000 रुपये आहेत. 2 सिक्सर जर आले तर विकी यांच्या माध्यमातून अरुण पाटीलसाठी 2,000 आणि त्याची गरज आहे आता, नाही तर हा सामना निसटलाय जवळजवळ बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. नक्की षटकार येणं गरजेचं आहे. धावसंख्या सुद्धा वाढली जाईल, ह्यात प्रयत्न तर करायला हवा आणि तो प्रयत्नासाठी उत्सुकता आहे, आपल्याला बघायला मिळणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो, इनसाइड एज लागतोय, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, एकच धाव पाहायला मिळणार आहे. चेंडू मागे थोडंसं मागे जाताना दिसतोय. फलंदाजी करणारा संघ वेद 11 असं पाहायला मिळते मैदानामध्ये. जसं तुम्ही उल्लेख केला त्याला कारणीय कारण एक तर मोठी धावसंख्या, त्याच्यामध्ये आकाशचा लवकर बाद होणं, अक्षयचा प्रतिकार हा देखील आपण पाहिला आहेत. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 34 करायचे आहेत. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवत असताना आणि ही स्पर्धा तशी आहे, म्हणजे जसं मी मनीषचा उल्लेख करतोय, यंग टॅलेंट या निमित्तानं समोर येते. निश्चित हा प्रयत्नच असा आहे ना आपला NPLचा, नारंगी प्रीमियर लीगचा प्रयत्न असाच आहे की नवतरुण खेळाडू, नवीन खेळाडू ज्यांची गुणवत्ता आपल्या अंगी रुजलेली आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल या मैदानामध्ये. तेच प्रयत्न आपल्याकडून होतात. वर्ष 6वं आहे, पर्व 6वं आहे. 2 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या 2ने वाढली जाते, संघाला नेऊन ठेवलं जातं. ते 32 या धावसंख्येवर 32वा धावा. ऑफ साईडला पाहिलं पॉईंटला प्रज्ञेश पाटील आहेत, त्यांच्यासाठी प्राईज आले. जर त्यांनी कॅच घेतला तर स्वप्नील पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये आणि जर का सोडली तर मग त्याला दावा लागेल. गडबडवालं काम आहे. रिटर्नवाला आहे, रिटर्न गिफ्ट आहे ते. म्हणजे आपण जातो ना कधी कधी बड्डेला, आपण घेऊन जातो आणि आपल्याला पण दिलं जातं. एकडा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट थर्ड यामध्ये व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक धाव
अवंतरच्या स्वरूपात तुकाराम विनाकारण चॅलेंज दिलेलं आहे आज स्वतःने एक्सेप्ट करायला पाहिजे पॉईंटच्या प्लेअरने तयार आहे. त्याच्या अंगी आलेलं आहे नाही बघा बक्षीस काय असतात की तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी असतं. नक्कीच. कारण ज्यावेळेला तुम्ही अशा मैदानावरती खेळता, कारण भरपूर वेळा शांताराम आपण देखील बॅटिंग करताना कितीतरी बक्षिसं अशी होती, 3 षटकार, शेवटला षटकार, या गोष्टी असतात ना, तुमच्या ऊर्जा वाढवतात. हा फटका खेळाय, चेंडू चालाय, लॉंग लेग सीमारेषेचा बॉल उजव्या बाजूला येईल, फील्ड करेल, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण नेहमी म्हणजे आपण तर भरपूर बक्षीस, असं नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान आणि बक्षीस नाही असं होत नाहीत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा दाफलकावरती येते 35. अजून जर पाहिलं तर 29 धावांची अजूनही आवश्यकता. एक प्राइज अजूनही आले दीपूकडनं रोहितसाठी 2-2 धावा पळून काढल्या तर 100 रुपये. रोहितने 2 धावा काढल्या असतील तर दीपूकडनं 100 रुपये आल्यात. आणि त्यांना मेसेज पण आलाय GPay वरचा, हे 100 रुपीज क्रेडिटेड इन युअर अकाउंट, तो मेसेज पण गेलाय. शेवटचं षटक बाकी आहे. मनीष आल्यात, ज्या मनीषनं एक स्पर्धा आपण पाहिली होती ज्यावेळेला हायेस्ट विकेट टेकिंग बॉलर 9 विकेट त्याच्या नावावरती होते मनीष ॲज अ बॉलर म्हणून. आता तो शेवटचं स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी आला. या सर्व डाटा आहे. पहिला वाईट बॉलनं सुरुवात झाली आणि काही नियमाविषयी का आपण सांगितलं होतं, कारण काय होते मग जर आपण त्या गोष्टीची माहिती जर आपल्या खेळाडूंना नाही दिली आणि हे खेळाडू बाहेर गेले, मग बाहेरच्यांना वाटतं यांना काही कळत नाही. पुढील चेंडू हाताला जातोय, हा परत एकदा वाईटचा इशारा येणार आहे, आलाच आहे. कारण 2 अवांतर चेंडू हाताला जातात, एक ऑफ साईडला आता लेग साईडला आलेला आहे. मनीषाच्या हाताचा कंट्रोल थोडासा इथे एकदा उजव्या बाजूला आता डाव्या बाजूला जाताना दिसतोय. आता बघूया अजूनही 27 धावांची आवश्यकता. 6 मी चेंडू. का थांबवतोय, कारण मनीषसाठी देखील प्राइज आले. स्वप्नील पाटील यांच्याकडनं जर आउट केला क्लीन बोल्ड तर 500 रुपये. स्वप्नील पाटीलकडनं ते प्राइज आले. आणि एका गोष्टी जाऊले का केला, कारण ते मागे थोडंसं कन्फ्युजन होतं प्रत्येकाला ज्यावेळेला ओव्हर थ्रो झाला होता की त्या चेंडूवरती किती रन आहेत किती नाही आहेत, सगळ्या गोष्टी होत्या. आकुटप्याचा चेंडू होता, हा फटका खेळला आहे फिल्डर चेंडूच्या खाली, त्याने टिपलाय झेल. अजून एक फलंदाज जातोय माघारी. मनीषला लाभलं यश, अरुण पाटीलला जावं लागतंय पॅव्हलियनच्या दिशेनं. कारण ज्यावेळेला आता नवीन नियम काय आला, आपल्या वेळेला काय असतं माहिती का शांताराम, जेव्हा आपण होतो ना, आपण 1 रन काढली, दुसऱ्यासाठी धावायला गेला आणि थ्रो झाला तर आपला ती दुसरी रन काउंट व्हायची, मग ओव्हर थ्रोच्या पण काउंट व्हायच्या. आता काय झालंय, थ्रो ज्यावेळेला होतो त्यावेळेला 2 बॅट्समन जर क्रॉस झाले असतील तर ती दुसरी रन काउंट होते, नाहीतर होत नाहीत. किंवा ज्यावेळेला एखाद्या बॅट्समनला लागून जातो त्यावेळेला त्या बॅट्समनने त्याचा डायरेक्शन चेंज केले का धावताना, तेही पाहिलं जातं. या सर्व गोष्टी होत्या. आणि सर्वात मोठं एक्झाम्पल इंग्लंड वर्सेस न्यूझीलंडचा फायनलचा मॅच आहे, जिथे तो अंगाला लागून चौकार गेला होता. या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळे नवीन आहेत ना, त्या नवीनची माहिती आपल्या खेळाडूंपर्यंत जाणं ते देखील आवश्यक असतं. म्हणून तर नवनवीन आपण पंचांना उभं केलं जात आहे ना, तोच प्रयत्न केला जातो. हा सुद्धा वाईट येणार आहे. मनीषचा थोडासा हात थोडा बँड होतोय, थोडा साईडला जातोय. अजून एक तो विचार काय करतो मनीष माहिती आहे का, एक 500 आलेले आहेत, झेल बाद झाला, 500 आले, आता परत प्रयत्न केला जाईल अजून 500 येतील का, तो प्रयत्न का, म्हणून तो वाईट टाकतोय. कारण त्याला माहिती आहे मॅच आपल्याजवळ आलेलीच आहे, पण समोरचा व्यक्ती अजून लावतो का पैसे, त्या प्रयत्नामध्ये तो स्वतः आहे असं मला वाटतंय. दोन्ही गोष्टी आहेत, कारण विकेटसाठी जाणं गरजेचं आहे. कारण जरी मॅच आपल्या आवाक्यात असला तरी विकेट प्राप्त करून पुढे जायचं आहे. कारण हा मॅच जिंकून क्वालिफाय होणार आहे, हा संघ क्वालिफाय होणार आहे. आता यावेळेला परफेक्ट लाईन. आता योगेशनं त्याला सांगितलं, बाबा जास्त जोर करू नको, जास्त वेगावरती जाऊ नको, तुझ्याकडे चांगली लाईन आहे, तुझ्याकडे चांगली लेंथ आहे, तू जास्त वेग वाढवतो आणि मग थोडंसं भरकटतं. जसं आता नवीन जे काही नौजवान असतात बघा, KTM आली का जरा स्पीड वाढवतात मोटरसायकलचा, मग भरकटतात. आता तो स्पीड एक्सिलेटर नाही द्यायचा, कंट्रोल करायचा आहे गेअरवरती, ज्युपिटरवर यायचं, स्लो चाललं पाहिजे, म्हणजे कंट्रोलमध्ये राहू. पुढील चेंडू हाताला जाणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले असताना 38 वर 39 वर. हा चेंडू संदीप आणि झेल टिपला गेलेला आहे. अजून एक गडी बाद होताना दिसतोय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते वाईट पडले असले तरी.
नियमाविषयी म्हणतो ना, आता जसा जो बॉलर ज्यावेळेला फ्रंट फूट त्याचा पाय आहे ना, पाय त्या पॉपिंग क्रीजच्या पुढे जायचा. ज्यावेळेला आपण खेळायचो ना त्यावेळेला काय माहिती का, जरी तो पाय घसरला पुढे गेला तर तो नो बॉल होता. आता काय माहिती का, पहिला टच पाहिला जातो. पहिला टच जर मागे आहे आणि घसरला आहे तर इट्स ओके. या सर्व जसा ही रिटर्न क्रीज आहे जी मागे येते ना, त्या रिटर्न क्रीजला मागचा पाय टच व्हायचा. आता बऱ्याच जणांना माहिती नाही की रिटर्न क्रीजला मागचा पाय टच होतो. म्हणजे ज्यावेळेला मी सुद्धा बॉलिंग करत तेव्हा भरपूर नो बॉल टाकले तसे, कारण एक गिरकी घ्यायला लागायची लेग स्पिनरला, त्याच्यामुळे तो रिटर्न क्रीज सांभाळायला लागायची. समोर चेंडू खेळाय जवळपास औपचारिकता बाकी या सर्व नियम आहेत. कदाचित गावकावच्या माध्यमातून शांताराम आमच्या जोडीने आहे, त्यामुळे जुने नियम आणि त्यामध्ये झालेला बदल हा देखील आपण करतोय. नाहीतर काय होतं की मग थोडंसं कन्फ्युजन वाढतं, मग त्याच्यानंतर थोडासा विसंवाद होतो, याही गोष्टी होतात. त्यामुळे या गोष्टी या निमित्तानं आपण पुढे आणतोय. 2 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. बघायचं आहे मनीष गोलंदाजी करताना दिसतो आपल्याला. थोडासा आखोटप्याचा चेंडू इथे झेल होतोय का बघायचा प्रयत्न केला जाईल का. प्रयत्न केला जातोय मात्र अयशस्वी होतंय. इथे धाव 1 येताना दिसतंय. सने यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि शांताराम अशा कॅच कधी टिपल्या जातात माहिती का, ज्यावेळेला फिल्डर एका हाताने घेण्याचा प्रयत्न करतो. कारण एक हात मागे जातो ना, मग बॉडी आपली पुढे येते. तुम्ही दोन्ही हात घ्यायला गेलं ना तर हा मागचा हात तुम्हाला पुढे जाऊन देत नाही. ह्या सगळ्या टेक्निक आहेत. जर एका हाताने घ्यायचं तर थोडंसं सुसाट पळायचं आहे. इथे सामना 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 जिंकला आहे. नाम त्यांचं अनबिटन आहेत, अनबिटन राहिले आहेत. अनबिटन 3,999चा संघ क्वालिफाय होणारा तिसरा संघ ठरला. अभिनंदन. अनबिटन 3,999चा संघ. आणि अशोक राणे माळी मैदानावरती रोलर घेऊन या, एक हलकासा रोल करूया. धन्यवाद तुकाराम मंगेला. थँक्यू शांताराम करत नक्कीच आमच्याही जॉईन झाले होते. कारण काही जुन्या आठवणी आहेत, काही गोष्टी आहेत त्या देखील शेअर करता येतात. आज घनश्याम भोईर यांचा आवाज ऐकला. काल आमच्या जोडीनं प्रमोद तांबडकर सर देखील होते. आज देखील ते जॉईन झाले, ते देखील जॉईन होतील. सांगण्याचा तात्पर्य तोच आहे, फक्त प्रीमियर लीग हा मजा करण्याचा दिवस आहे, आनंद घेण्याचा दिवस आहे. पण कदाचित क्रिकेटला तुम्ही या माध्यमातून देखील बघू शकता की इथे क्रिकेटला नवा आयाम, नवा उच्चांक देखील देऊ शकता. अशी मजा करताना देखील क्रिकेट चांगलं होऊ शकतं हे दाखवून दिले. अनबिटन 3,999 टॉप 3 मध्ये जातोय. अभिनंदन टीम, आपलं मनापासून आभार आहे.